मस्त ती गावाकडची शांत सकाळ यायला जायचो। त्या झोक्यावर खूप छान अशी गाणी बोलायची, पण मला ना ती आठवत नाही। मी खूप मस्त माझं पुरण तयार झालंय। अजून एकदा हे गाईज, वेलकम बॅक माय न्यू ब्लॉग। कसे आहात तुम्ही सर्व? मजेत ना? आम्हीही एकदम मजेत आहोत। तर आज आहे नागपंचमी, तर तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा। सो आज आहे नागपंचमी आणि माझं लक्ष आहे सगळं गावाकडे, कारण गावी नागपंचमी जेव्हा मी लहान होती तेव्हा नागपंचमी इतकी छान असायची ना, खूप खूप छान होती। मी बसली इथे आज, म्हटलं चला व्हिडिओ आज बाल्कनीतून घेऊया। त्यामुळे इथे अशी बसली आणि मला ते सगळं आठवायला लागलं। मस्त ती गावाकडची शांत सकाळ, आणि प्रत्येकाच्या घरासमोर एखादं तरी मोठं झाड असतं लिंबाचं। असं शक्यतो लिंबाची झाडं असतात। लिंबाच्या झाडावर बांधलेली ती झोके आणि सकाळी सकाळी बायकांची चाललेली ती स्वयंपाकाची लगबग, असं सगळं गावाला सकाळी सकाळी चालू असायचं। तर चला आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे माझ्या आठवणीतील गावामध्ये। तर गावाला कसं असतं ना, नागपंचमीला गावी आमच्या इकडे म्हणा की कुठेही म्हणा, शक्यतो जास्तीत जास्त प्रत्येक गावामध्ये नागपंचमीला झाडाला झोके बांधतात। आणि मग ते, आणि माझं कसं असायचं ना की नागपंचमी 2 दिवस असेल त्या अगोदरच मी मम्मीला बोलायची की मला झोका बांधायचा। आणि आमच्या घरासमोर खूप मोठं लिंबाचं झाड होतं, ते आता तोडून टाकलं कारण खूप जुनं झाड होतं ते, आणि खूप मोठं वाढलं होतं, त्यामुळे ते झाड आता तोडून टाकलं आहे। जेव्हा आम्ही गावी होती, जेव्हा आम्ही सगळे गावाला होतो तेव्हा मी फार लहान होती, अगदीच 5वी-6वीला। त्याच्यानंतर आम्ही मुंबईला आलो। तेव्हा कसं माझं 2 दिवस, नागपंचमीच्या 2 दिवस अगोदर माझा झोका असायचा, आणि आमच्या झाडाला नाही काय म्हटलं तर 3-4 झोके तरी असायचे, कारण आमचं झाड खूप मोठं होतं। मग ते 2 दिवस अगोदर झोका बांधायचा। बाकीचे लोक नागपंचमीच्या दिवशीच बांधायचे झोके, पण माझा झोका मात्र 2 दिवस आधी असायचा। आणि नागपंचमीच्या दिवशी मग सकाळी सकाळी उठून आपल्या झोक्यावर बसायचं। चहा पण तिथेच, नाश्ता तर नसायचाच, चहाच असायचा फक्त सकाळचा शक्यतो। चहा पण आम्ही त्या झोक्यावरच बसून प्यायचो। नंतर मग जे दुसऱ्या मुली आहेत त्या यायच्या, आमचा झोका सोडून आम्ही दुसऱ्यांच्या झोक्यावर झोका खेळायला जायचो। त्या झोक्यावर खूप छान अशी गाणी बोलायची, पण मला ना ती आठवत नाही। मी खूप प्रयत्न करत होती आठवण्याचा, पण मला ती गाणीच काही आठवत नव्हती। जर तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघताय, त्या साईडला जर झोक्याची कुठली गाणी असतील तर ती मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा, कारण मला आता आठवतच नाही आहे की आम्ही कुठली गाणी गायचो। झोका, हशी मजाक असं खूप चालायचं आमचं, खूप म्हणजे खूप। आता मी केस वगैरे धुवून बसली तेव्हा मला ते सगळं असं आठवत होतं की आमचं पंचमीच्या दिवशी आमची कशी लगबग चालायची झोका बांधायला, झोका खेळायला, झोक्यावरची गाणी, मस्ती मजा खूप चालू असायचं। आणि सकाळी म्हणजे सकाळचं चहा वगैरे आवरला की सगळ्या बायका, म्हणजे तुम्हाला प्रत्येक घरातून सुगंध येणार तो पुरणपोळीचा, आणि सगळ्या बायका ह्या पुरणपोळीच्या स्वयंपाकाला लागायच्या। कारण संध्याकाळी मस्त साडी बिडी घालून बायका जायच्या, ते वारूळ असतं त्या वारुळावर पूजा करायला जायच्या। गावाकडच्या बायका जायच्या, आता जातात की नाही मला काही माहिती नाही, कारण खूप आता बरीच वर्ष झाली, 20-25 वर्ष झालं आम्ही मुंबईत आहोत, त्यामुळे मला काही माहिती नाही आहे त्या जातात की नाही, कारण मीच गेली नाही आहे गावाला। सो ह्या सगळ्या गोष्टी मला आठवत होत्या की कसं गावी आम्ही छान प्रत्येक सण असा खूप छान एन्जॉय करत होतो आणि खूप छान वाटत होतं। राहते मुंबईमध्ये, पण कुठला सण वगैरे आला का मग गाव मात्र आठवतं, कारण गावी सगळ्या सणांची खूप छान मजा असते। मजा गावी का असते सणांची, कारण मुंबईमध्ये कसं सण आहेत पण तेवढी मजा येत नाही, आणि गावी कसं सगळ्या ज्या बायका आहेत ना मस्त नटून थटून नवनवीन अशा छान साड्या घालून सगळ्या एकत्र येतात। आणि नागपंचमीच्या दिवशी कसं असतं ना, सगळ्या बायका एकत्र येणार, एकमेकींना हळदी कुंकू लावणार, आणि जो नैवेद्य बनवलेला असतो
तो नैवेद्य घेऊन त्या वारुळाच्या इकडे जाणार, तिकडे तो नैवेद्य दाखवणार, पूजा वगैरे करणार आणि मग घरी येणार. ह्या सगळ्या गोष्टी गावी चालू असतात. आपण राहतो मुंबईमध्ये, पण कुठला सण वगैरे आला का मग खरंच गावाकडची आठवण येते. तुम्हालाही येते का? नक्की मला कमेंट करून सांगा. तुम्हालाही जर गावाकडची आठवण येत असेल कुठल्या सणाच्या दिवशी, कुठले तुमचे काही खास किस्से असतील, तेही मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. तर चला, आज माझाही बेत आहे पुरणपोळी बनवण्याचा. आता बाकीचे सगळे कामं झालेत माझे, तर आता मी डाळ शिजायला टाकते आणि तुम्हाला भेटते पुरणपोळी बनवताना. गाईज बघा, मस्त माझं पुरण तयार झालं आहे. आता याला छान बारीक करून घेते. आणि ही बघा, मी थोडीशी डाळ काढली आहे, याची बनवणार मी कटाची आमटी. याच्यामध्ये डाळ आहे आणि जे डाळीचं शिजवलेलं पाणी असतं ते आहे. आता याची मी कटाची आमटी बनवणार आणि पुरणपोळी बनवणार. चला, आता हे मी पुरण छान वाटून घेते आणि भेटते नंतर. सो माझं पुरण वगैरे सगळं बनवून झालेलं आहे. ऑलमोस्ट माझा पूर्ण स्वयंपाक झालेला आहे. बघा, दाखवते. हे बघा, इकडे माझे भजी होत आहेत. या साईडला कटाची आमटी झालेली आहे. बघा, मस्त अशी आमटी आहे. एवढी छान झाली ना, खूप मस्त टेस्ट झाली. आणि आता मी बनवायला घेते पुरणपोळी. भजी काय आमच्याकडे जास्त कोणी खात नाही, थोडेसेच असतात. आणि पुरणपोळ्या पण आमच्याकडे खूप कमी खातात, त्यामुळे पुरणपोळ्या काय जास्त मला बनवायच्या नाही, थोडेसेच बनवायचे. पण म्हटलं चला, असं तर आपण कधी बनवत नाही, तर म्हटलं आज बनवूया. तर बघा, माझं पुरण पण रेडी आहे. मस्त पुरणाचे मी गोळे बनवून ठेवले. तर दाखवते पुरणपोळी. अशी मस्त पारी बनवायची छान, आणि मग त्याच्यामध्ये घालायचं हे जो आपण पुरणाचा गोळा बनवलेला असतो. तो गोळा असा ठेवायचा आणि हे मस्त असं बंद करून घ्यायचं. असं छान. आणि आता छान हे लाटून घ्यायची पुरणपोळी मस्त. असं केल्यावर काय होतं ना, पुरण पूर्ण पसरतं चपातीमध्ये. आता आपली ही पुरणपोळी अशी लाटून घ्यायची छान मस्त गोल अशी. जास्त मोठी नाही बनवत मी, छोटीशीच बनवते. बघा, मस्त अशी टाकून घ्यायची. आणि आता ही छान खरपूस भाजायची. ही पुरणपोळी होते तोपर्यंत मी भजी काढून घेते. भजी झालेली आहेत. मस्त गरमागरम भजी, कटाची आमटी. ॲक्च्युली मला कढी पण बनवायची होती, पण आता नाही बनवत. त्याला लावूया आपण वरून छान असं तूप. करायची पट्टी. तर ही पुरणपोळी होईल तोपर्यंत आपण मस्तपैकी दुसरी पण पोळी करू. गोळा अगदी छोटा घ्यायचा, म्हणजे कसं पुरण व्यवस्थित जातं त्याच्यामध्ये, पुरणपोळीमध्ये. हा गोळा जरा थोडासा छोटा झाला, त्यामुळे मी ते एक्स्ट्रा पुरण टाकते. विदर्भामध्ये आमच्या इकडे
पुरणपोळी बनवतात त्याच्यामध्ये साखरसुद्धा टाकतात, पण मी फक्त गूळ टाकलेला आहे, साखर नाही घातली. बघा कशी मस्त टम्म फुगली आहे. तर याच्यावर टाकायचं मस्त तूप. अजून एकदा बघा किती छान झाली ना मस्त. अशा मी पुरणपोळ्या मस्त आता बनवून घेते आणि तुम्हाला तर एक 5 मिनिटात भेटते. तर माझ्या पुरणपोळ्या आता इथे संपत आलेल्या आहेत. शेवटच्या फक्त 1-2 बाकी आहेत. तर गावाला कसं व्हायचं ना, पंचमीला आम्ही झोके वगैरे खेळायचो. त्यासोबत दुसरे खेळ पण खेळायचो, जसं की लपंडाव झालं, विटी दांडू झालं. हे सगळे खेळ पण आम्ही त्या दिवशी खेळायचो. आणि आता हे पुरणपोळ्या करत होती तेव्हा मला आठवलं की गावाला कसं असतं ना, की आता इथे कसं आपण पुरणपोळी बनवलं की खातो ना लगेच, पण गावाला कसं पुरणपोळी बनवत असाल आणि तुम्ही मध्येच जर मागितली पुरणपोळी तर तुमची आई आवर्जून तुम्हाला सांगणार की अरे बाबा थांब, आत्ताच खाऊ नकोस, कारण अगोदर नैवेद्य दाखवायचं असतं, त्याच्यानंतर तुम्हाला खायला मिळणार ना, बरोबर की नाही. मुंबईत कसं झाले ना, सण आहेत पण मनात मात्र गावच आहे, हो की नाही. पटतंय ना तुम्हालाही. कारण मुंबईचं हे जग जे आहे एवढं धावपळीचं आणि याचं आहे, त्यामुळे सण करायला वेळच मिळत नाही. तर चला व्हिडिओला मी इथेच एंड करते. स्वयंपाक माझा झालेला आहे, फक्त आता मला 2 चपात्या करायच्या आहेत. त्या 2 चपात्या बनवून घेते आणि हे येतील आले का मग आम्ही जेवायला बसू. तर चला व्हिडिओला आता मी एंड करते. तुम्हाला माझ्या आठवणीतलं गाव कसं वाटलं, आठवणीतली माझे सण कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरायचं नाही. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.